ती विचार करायची, लोक असे का बघतात माझ्याकडे, मी काही चुकीचं केलंय का? आणि आर्यन मात्र त्या सगळ्याला दुर्लक्ष करत होता. त्याचं लक्ष फक्त एका गोष्टीवर, सानिका त्याच्यासमोर, त्याच्याजवळ आणि त्याच्या नजरेत राहावी. संध्याकाळी ऑफिसमधील गडबड थांबली होती. सगळे कर्मचारी घरी निघून गेले होते. फक्त 2 डेस्कवर अजून दिवे लागले होते. एक आर्यनच्या केबिनमध्ये आणि दुसरा तिच्या म्हणजे सानिकाच्या समोर. नेहमीप्रमाणे ती तिचं काम पूर्ण करून आर्यनच्या केबिनमध्ये गेली. त्याला हे आता सवयीचं झालं होतं. दररोज ती येत असे, दिवसभरातील सगळा रिपोर्ट शेअर करत. सर, आजची मीटिंग खूप छान झाली, पण मला वाटतं आपण पुढच्या क्लायंटसाठी थोडं वेगळं प्रेझेंटेशन करू शकतो. आर्यन तिचं म्हणणं ऐकत होता, पण त्याचं लक्ष तिच्या आवाजात हरवलं होतं. तो शांतपणे तिच्याकडे पाहत राहिला. ती बोलत होती. तिच्या डोळ्यात आत्मविश्वास आणि साधेपणा. ती बोलणं संपवून म्हणाली, सर, तुम्ही काही बोलत नाही. तो किंचित हसला. मी ऐकतोय. तू जेव्हा बोलतेस तेव्हा बाकी सगळं ऐकायचं विसरतो मी. तिने हलकंसं हसून मान खाली केली. क्षणभर दोघात शांतता पसरली. त्या शांततेतही एक अनामिक जवळकी होती. ना बोललेलं प्रेम, ना व्यक्त केलेलं आकर्षण. ती निघताना म्हणाली, सर, मी जाऊ का आता? आज थोडा उशीर झालाय. थांब, मी सोडतो तुला. नको सर, मी टॅक्सीने जाईन. रात्री उशीर झालाय. सानिका, तू एकटी जाऊ नकोस. मी आहे ना. ती थोडं थांबली. तिला माहीत होतं सर खूप काळजी घेतात, पण त्यांची ही काळजी कधीकधी ओझं वाटू लागते. ठीक आहे सर. दोघं ऑफिसच्या गेटपर्यंत आले. आर्यनची कार तयार होती. ती आतमध्ये बसली आणि कार शहराच्या रस्त्याने निघाली. रस्त्यावर फारसं बोलणं झालं नाही. केवळ हलका संगीताचा आवाज आणि अधूनमधून तिचं खिडकीबाहेर पाहणं. आर्यनचं मन मात्र शांत नव्हतं. त्याच्या आत काहीतरी हालत होतं. त्याला आठवलं, आज तिच्या चेहऱ्यावर थकवा होता आणि कदाचित त्याच्यामुळेच. घरी पोहोचल्यावर ती म्हणाली, धन्यवाद सर. रोज तुम्हाला त्रास देत असते मी. त्रास नाही सानिका, मला समाधान मिळतं. ती स्मित करत निघून गेली. आर्यन तिथंच उभा राहिला. त्या क्षणी त्याला जाणवलं, मी तिच्यावर इतकं लक्ष ठेवतोय, काळजी घेतोय, पण ती तिच्या मनाने स्वतंत्र आहे का? आता तो परत घरी आला, पण झोप आली नाही. त्याच्या मनात 2 आवाज होते. एक सांगत होता, तू तिचं रक्षण करतोयस तर दुसरा आवाज सांगत होता की तू तिचं स्वातंत्र्य हिरावून घेतोयस. पुढच्या सकाळी ऑफिसमध्ये तो शांत होता. ती नेहमीप्रमाणे आली. हसून म्हणाली, गुड मॉर्निंग सर. तो फक्त मान हलवून म्हणाला, गुड मॉर्निंग. ती कामात गुंतली, पण त्याला तिच्याकडे पाहताना अपराधीपणा जाणवला. ती इतकी निरागस आहे आणि मी तिच्याभोवती भिंत उभ्या करतोय. तो विचारात गडलेला असताना सानिकाचं लक्ष त्याच्याकडे जातं. त्याला विचारात गडलेलं पाहून तिने विचारलं, सर, काही झालंय का? तिच्या आवाजाने तो भानावर आला आणि थोडं हसून म्हणाला, नाही, फक्त विचार करत होतो. कधी कधी जास्त काळजी म्हणजे ओझं ठरतं का? ती क्षणभर गप्प राहिली. मग हलक्या स्वरात म्हणाली, हो सर, पण जर ती काळजी मनापासून असेल तर ती कधीच ओझं वाटत नाही. त्याच्या डोळ्यात चमक आली, पण मनात तरीही शंका होती. त्या रात्री पुन्हा ऑनलाईन सौरभ म्हणून तो लॉग इन झाला, पण तो काहीच बोलत नव्हता. सानिकाने लगेच मेसेज केला. सानिका म्हणाली, आज तुम्ही फार शांत आहात. ऑफिसमध्ये काही झालंय का? सौरभ म्हणाला, कधी कधी असं वाटतं की ज्याचं रक्षण करायचं आहे त्याचं स्वातंत्र्यच आपण हिरावून घेतो. सानिका म्हणाली, काळजी म्हणजे कैद नाही सौरभ, ती आपुलकी असते. सौरभ म्हणाला, पण जर ती आपुलकी इतकी घट्ट झाली की दुसऱ्याला श्वास घ्यायलाही जागा राहिली नाही तर? सानिका म्हणाली, मग ती काळजी नाही, ती भीती आहे. तो काही क्षण स्क्रीनकडे पाहत राहिला. तिच्या त्या शब्दांनी त्याच्या मनात वीज चमकली. हो, मी तिच्यावर प्रेम करतो, पण कदाचित त्या प्रेमात भीती दडली आहे. त्याने दीर्घ श्वास घेतला आणि डोळे मिटले. पहिल्यांदाच त्याला स्वतःवर प्रश्न विचारायची हिंमत झाली. मी तिचं रक्षण करतोय का, की तिला गमावण्याची भीती वाटत आहे? रात्र झाली होती. ऑफिसचं सगळं काम संपलं होतं. सगळीकडे शांतता होती. आता फक्त आर्यनच्या केबिनमध्ये दिवा अजून लागलेला होता. त्याच्यासमोर सानिकाचे रिपोर्ट पडलेले होते, पण त्याचं लक्ष अक्षरावर नव्हतं. त्याचं मन तिच्या चेहऱ्यावर, तिच्या आवाजावर आणि तिच्या हसण्यात हरवलेलं होतं.
आर्यन स्वतःशीच पुटपुटला. किती वेळा ठरवले मनातील सर्व सांगायचं तिला, पण शब्द येतात आणि मी गप्प होतो. तो खुर्चीत मागे रेलला. त्याच्या डोळ्यासमोर तिचं हसू चमकलं. तिला पाहिलं की त्याला जग जिवंत वाटायचं, पण मनात खोल कुठेतरी भीती दडली होती. त्याला आपल्या भूतकाळाची आठवण झाली. ती एक एक करून हरवलेली नाती. ज्यांना त्याने मनापासून जपलं त्यांनीच त्याला सोडलं होतं. त्याच्या आयुष्यात आधी एक मुलगी आली होती जिला त्याने मनापासून प्रेम केलं, पण ती त्याच्या करिअरच्या ध्येयात हरवली आणि सौरभ म्हणजेच आर्यन एकटाच राहिला. त्या जखमा अजूनही मनात ताज्या होत्या. त्याचं प्रेम नेहमी त्याच्याकडून दूर गेलं होतं. मग तो स्वतःहून प्रेमाला घाबरायला लागला. आता सानिकाचं रूप त्याच्यासमोर आलं. ती त्याच्या आयुष्यात प्रकाशासारखी आली आहे, पण त्याला भीती वाटते, हा प्रकाश पुन्हा माझ्याकडून निघून गेला तर. त्या रात्री तो खिडकीपाशी उभा राहिला. खाली शहराची दिव्यांची गर्दी होती, पण त्याच्या डोळ्यात फक्त एक चेहरा, सानिका. तिला सांगू का सगळं? सांगू का मी तिच्यावर मनापासून प्रेम करतो, पण जर सांगितलं आणि तीही दुरावली तर माझ्या आयुष्यातील एकमेव शांतता हरवेल. तो स्वतःशीच कुजबुजला. त्याच्या आवाजात थकवा आणि भीती दोन्ही होतं. तो आरशात स्वतःकडे पाहत म्हणाला, तू एक यशस्वी माणूस आहेस, पण प्रेमात कायम हरलास. यावेळी जर तीही गेली तर काय उरेल तुझ्याकडे? पुढच्या दिवशी ऑफिसमध्ये सानिका नेहमीप्रमाणे आनंदी होती. ती फाईल घेऊन आली. सर, कालचे रिपोर्ट्स अपडेट केले आहेत, आपण बघाल का? त्याने फाईल घेतली, पण शब्द निघत नव्हते. ती बोलत राहिली आणि तो तिच्या प्रत्येक शब्दावर नजर ठेवत होता, जणू त्या शब्दामधून काहीतरी शोधायचा प्रयत्न करत होता. सर, काही झालंय का? तो क्षणभर थांबला, मग म्हणाला, सानिका, जर कधी मी तुला काही बोललो जे तुला गैर वाटलं तर समजून घे की मी ते माझ्या मनातून नाही, माझ्या भीतीतून आलं आहे. ती गोंधळली. सर, मला काहीच समजलं नाही. तो थोडा हसला. कधीतरी समजेल. ती निघून गेल्यावर त्याने डोळे मिटले. आज नाही सांगू शकलो, पण एक दिवस हे मन तिच्यापर्यंत पोहोचेल. त्या रात्री ऑनलाईन सत्र सुरू झालं. सानिका नेहमीप्रमाणे सौरभसोबत गप्पा मारत होती, पण आज सौरभ काहीसा वेगळाच वाटत होता. शब्दात एक न बोललेलं ओझं. सानिका म्हणाली, सौरभ, आज तुझं मन भारी नाही वाटत? सौरभ म्हणाला, कधी कधी शब्दात सांगता न येणारं काहीतरी मनात दडलेलं असतं. सानिका म्हणाली, सांग ना. मला का नाही सांगू शकत? सौरभ म्हणाला, कारण मी सांगितलं तर कदाचित तू दूर जाशील. सानिका म्हणाली, असं का म्हणतो सौरभ? कारण माझं नशीब असंच आहे. मी ज्या व्यक्तीवर प्रेम केलं ती माझ्यापासून दूर गेली. ती गप्प बसली. तिचं मन दडपलं गेलं. हा माणूस इतका एकटा आहे आणि तरीही इतका जवळ वाटतोय. तिच्या ओठातून नकळत निघालं. सानिका म्हणाली, सगळे तसे नसतात सौरभ. काही व्यक्ती मनापासून आपल्या झालेल्या असतात. त्या शब्दांनी सौरभचा श्वास अडखळला. त्याला जाणवलं, तीच माझं उत्तर आहे. त्या रात्री झोपण्याआधी त्याने स्वतःशीच म्हटलं, तिला सांगायचं आहे, पण अजून वेळ नाही आली. जर तिला गमावलं तर स्वतःलाही गमावेन. आणि त्या विचारासोबत त्याने डोळे मिटले. मनात सानिकाचं हसू आणि एक न बोललेलं प्रेम, जे अजून शब्दात सांगायचं बाकी होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी सानिका ऑफिसला आली तेव्हा वातावरणात काहीतरी वेगळं पण होतं. काही कर्मचारी नेहमीप्रमाणे कुजबूज करत होते. काहींच्या नजरा तिच्यावर थांबत होत्या, पण तिने सगळ्याकडे दुर्लक्ष केलं. तिचं लक्ष फक्त कामावर. ती केबिनमध्ये गेली तेव्हा आर्यन खिडकीजवळ उभा राहून काहीतरी विचारात हरवला होता. सूर्याचा प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर पडत होता. त्याचे डोळे मात्र काहीशा गडद विचारात बुडालेले दिसत होते. सानिका थांबली. पहिल्यांदाच तिला त्याच्याबद्दल काळजी वाटली. सर, ठीक आहात ना? आर्यन तिच्याकडे वळाला. त्याच्या डोळ्यात थोडीशी जळजळ, थकवा आणि एक न बोललेली असुरक्षितता होती. हो, ठीक आहे, तो म्हणाला, पण हे बोलताना त्याचा आवाज कोमेजल्यासारखा वाटत होता.
तिला जाणवलं तो ठीक नाहीये. तिने फाईल टेबलवर ठेवली आणि हलक्या काळजीने भरलेल्या आवाजात म्हणाली, कधी कधी आपण ठीक आहोत असं सांगतो, पण चेहऱ्यावरील भाव सांगत राहतात की काहीतरी तुटतंय. सर, सांगायचं आहे का काही? मनातल्या गोष्टी सांगितल्याने मन हलकं होतं. आर्यन क्षणभर तिच्याकडे पाहत राहिला. या मुलीची सहजपणे मन वाचण्याची क्षमता त्याला वारंवार स्तब्ध करत होती. त्याच्या मनात काल रात्रीचं सगळं संभाषण वेगाने फिरू लागलं. मी सांगितलं तर कदाचित तू दूर जाशील. सगळे तसे नसतात सर. हे शब्द अद्याप त्याच्या कानात घुमत होते. तो म्हणाला, काही गोष्टी बोलायला खूप अवघड जातात. सानिका, ती शांतपणे ऐकत राहिली. मी आयुष्यात खूप काही हरवलंय. मी ज्या लोकांवर मनापासून प्रेम केलं त्यांनीच मला सोडलं आणि मग मी स्वतः एक नियम केला, कोणाच्याही जवळ न जाण्याचा. पण तो थांबला. त्याचा श्वास अडकला. सानिकाचं हृदय धडधडलं. तो काय म्हणतोय? पण काही लोक येतात आणि आपल्या बनवलेल्या भिंती आतून मोडून टाकतात. कळतही नाही आणि आपण त्यांच्या बोलण्यात, त्यांच्या उपस्थितीत गुंतत जातो. सानिकाला क्षणभर शब्द सुचलेच नाहीत. त्या शब्दात एक असं सत्य होतं जे तिनं कधीही त्याच्याकडून ऐकण्याची कल्पनाही केली नव्हती. त्या क्षणी सानिका त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली, सर, काही लोक खरंच कायम सोबत राहतात. भूतकाळाने जे दुःख दिलं ते भविष्यात तसंच असेल असं नाही. आर्यन तिच्याकडे पाहत राहिला. तिच्या डोळ्यात प्रामाणिकपणा होता. काही न अपेक्षा नसलेलं नातं, पण अनोखं आणि कोमल. तो काही बोलणार इतक्यात दरवाजावर टकटक झाली. कर्मचाऱ्याने येऊन मीटिंगची वेळ झाल्याचं सांगितलं आणि दोघांचं संभाषण तिथेच थांबलं. रात्री घरी जाऊन सानिका नेहमीप्रमाणे लॅपटॉप उघडते. सौरभ ऑनलाईन असतो, पण काही मेसेज नाही. तिने टाईप केलं. सानिका म्हणाली, आज एवढा शांत का आहेस? काहीतरी मनात लपवतोय का? त्याचा रिप्लाय लगेच आला. सौरभ म्हणाला, दडवलं नाही, भीती वाटते. सानिका, का? थोडं शांत राहिल्यावर त्याने लिहिलं. सौरभ म्हणाला, माहीत नाही, पण काहीतरी गमावण्याची. सानिकाच्या छातीत एकदम धडकी भरली. गमावण्याची म्हणजे? त्याला वाटलं काहीतरी बोलावं, पण त्यानं शांत राहणं पसंत केलं. तिला जाणवत होतं. सानिका म्हणाली, का? त्याचे शब्द तिच्या आयुष्याच्या रिकाम्या जागा भरत होते. सानिका म्हणाली, मी कुठे जाणार आहे? सौरभ म्हणाला, जाणारी माणसं आता का असतात? आपण जपलं नाही म्हणून नव्हे, तर कधी कधी त्यांना आपलं महत्त्व कळालं नाही म्हणून. त्याला हा प्रतिसाद हलवून गेला. त्याच्या मनातील भीतीला कुणीतरी पहिल्यांदाच हात लावला होता आणि तोही इतक्या सहजपणे. थोड्या वेळाने त्याचा मेसेज आला. सौरभ म्हणाला, सानिका, तू माझ्या आयुष्यात आहेस म्हणूनच मला भीती वाटते. तुझ्याशिवाय हे आयुष्य रिकामं वाटतं. सानिकाच्या डोळ्यात थोडं पाणी आलं. तिच्याही मनात हा माणूस हळूहळू शिरतो आहे हे ती स्वतःच मान्य करू लागली होती. सानिका म्हणाली, सौरभ कधी कधी भीती मागे सोडून एक पाऊल पुढे टाकलं की खरं आयुष्य सुरू होतं. त्या क्षणी दोघेही गप्प झाले, पण ती चुप्पी सर्व काही सांगून गेली. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये तिला जाणवलं, सौरभने वापरलेले काही शब्द, काही पद्धती, काही शांतपणा, हे सगळं आर्यन सर म्हणजेच तिचे बॉस यांच्यातही आहे. जणू दोघेही एकाच गुढतेने भरलेले. तिच्या मनात पहिल्यांदा शंका आली, हे दोघे इतके सारखे कसे? सौरभ कॉलवर जवळचा वाटतो आणि ऑफिसमध्ये आर्यन सर ही. दोघांचे स्वर, बोलण्याची शैली, कधीकधी संवाद थांबवण्याची रीत, सगळं इतकं सारखं कसं? ती मनात विचार करू लागली. हा योगायोग तरी किती? तेवढ्यात सौरभ तिच्याजवळ येऊन म्हणाला, सानिका, मी तुला काहीतरी विचारू? ती दचकल्यासारखी वळली. श्वास अडखळलेल्या स्वरात म्हणाली, हो सर. त्याने हलक्या काळजीपूर्वक नजरेने तिच्याकडे पाहिलं. तू माझ्यावर रागावली आहेस का? माझ्या वागण्यामुळे? तिच्या हृदयाचा ठोका क्षणभर थांबला. काल चॅटमध्ये घाबरलोय म्हणणारा सौरभ आणि आज ऑफिसमध्ये मन मोकळं करू पाहणारा आर्यन, दोघांच्या एकसारख्या भावनांनी ती हादरली.
धन्यवाद. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे नवीन व्हिडिओ आला की सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद.